चांद को भी गुरूर है कि उसके पास नूर है, चांद को भी गुरूर है कि उसके पास नूर है, पर शायद वो ये नहीं जानता कि हमारे पास आप जैसा कोहिनूर है, आप जैसा कोहिनूर है. खरंच म्हणजे आज तर आपला दिवस एकदम फुल्ली फिल आणि म्हणजे एकदम आपल्यासाठी ब्रँड न्यू डे आणि अतिशय सगळ्यांच्या आठवणीतला दिवस आहे. कारण इतक्या वेळापासून आपण इतक्या महान व्यक्तींना ऐकत होतो आणि आपण सगळ्यांचे आपले कान तरसले आहेत. तर एक मोटिवेशनल स्पीकर आदरणीय गणेश शिंदे सर यांना ऐकण्यासाठी. यस और यस, नक्की. आणि अहोभाग्य माझं की त्यांची ओळख करून देण्याची पण संधी मला विद्या अलंकार क्लासेसने दिली. मी सरांचं ओळख करते ना, एक एक ओळ तुम्ही नीट ऐका की काय सरांनी अचीवमेंट केलेली आहे. आणि विद्या अलंकार तो क्लास आहे ज्यांनी गणेश शिंदे सरांना पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर मध्ये बोलवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सरांचं इंट्रोडक्शन तुम्हाला जर प्रेरणा पाहिजे असेल ना, तर सरांच्या बोलण्यातून तर खूप प्रेरणा मिळेलच, पण इंट्रोडक्शन मधून पण तुम्ही विचार करा की काय उंची त्यांनी गाठलेली आहे. गणेश शिंदे सरांचं पूर्ण नाव आहे गणेश आत्माराम शिंदे. त्यांचं MBA इन HR झालेलं आहे. राज्य शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेचे ते मुख्य सल्लागार म्हणून काम बघतात. अटल महापणन विकास अभियान महाराष्ट्र राज्याचे मुख्य व्याख्याते म्हणून राज्यभर सहकार चळवळीला प्रेरणा देण्याचं अतिशय महत्त्वाचं काम सरांनी केलेलं आहे. यशदा पुणे येथे संसाधन व्यक्ती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2008 साली अणुऊर्जा चर्चा सत्रात दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली होती. इंडियन इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे आयोजित भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून सुद्धा त्यांना संधी मिळालेली आहे. G24 तास या वृत्तवाहिनीवर पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम प्रदर्शित झाला आहे. झी टॉकीज वरील 16 आनंदाचा गजर कीर्तनाचा मध्ये मोगरा फुलला या त्यांच्या संत ज्ञानेश्वर चरित्र कथेला राज्यभरातून प्रतिसाद मिळालेला आहे. झी टॉकीज वरती गजर कीर्तनाचा या सदरामध्ये श्रीकृष्ण चरित्रकथा, छत्रपती शिवाजी महाराज चरित्रकथा, छत्रपती संभाजी महाराज चरित्रकथा यांचे सादरीकरण त्यांनी अतिउत्तमरित्या केलेलं आहे. झी टॉकीजवर नुकतेच 3 मे ते 10 मे असे 8 दिवस त्यांनी श्री राम राज्य कथेचे प्रक्षेपण सुरू होते त्यांचे. यानंतर त्याचबरोबर त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही त्यांना YouTube वरती ऐकलेलंच आहे. तर एकदा जोरदार टाळ्या गणेश शिंदे यांच्यासाठी. हा प्रगल्भ परिचय वाचला ना, म्हणजे जेव्हा मला संधी दिली आणि माझ्यापर्यंत सरांचा परिचय आला, यालाच मी कंटिन्यू करतोय, यालाच मी कंटिन्यू करणार आहेत. मॅडमने तुम्हाला फार असा प्रगल्भ असा परिचय दिलाय, पण तरी पण तो अपूर्ण असा परिचय. कारण की जर परिचय वाचायला गेलो तर कदाचित मग आपल्याला सरांचं ऐकायचं राहून जाईल. आपल्याला ऐकायचंय ना, तर सर्वात पहिले त्या परिचयामध्ये एकच शब्दात सांगेल, आजची जी तरुण पिढी आहे, जी तरुण पिढी आज की ज्यांना मोटिवेशनची गरज आहे ना, ज्यांना फार लवकर डिप्रेस, फार सेन्सिटिव्ह झालेत, ते फार लवकर डिप्रेस होतात, ते फार लवकर हादरून जातात, संकटाला आहे ना फार लवकर घाबरतात. आणि आज असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे की संकट किती मोठं असू द्या, त्या संकटाला 2 मिनिटात त्या संकटाला 2 मिनिटात कसं छू करायचं ना, तर अशी जादू असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहेत. गणेश शिंदे सर. सरांसाठी जोरात टाळ्या पाहिजेत मला. आपण एवढे इन्स्पायर मोटिवेटेड आहोत की आम्ही सुद्धा स्वतः आता खाली येऊन बसणार आहोत. तर सरांनी जर परमिशन दिली तर सर आम्ही खाली बसू शकतो ना? नक्कीच. चला सर प्लीज आपण खाली बसूया. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा जोरात टाळ्या. काही गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला बोलवलं ते आकाशजी सोळुंके आणि सुनील तांबटकर सर. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे
माझे मित्र मार्गदर्शक माननीय लांजेवार सर, ज्यांनी आपल्याला खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, ते डॉक्टर राम लोखंडे आणि त्यांच्या मातोश्री, इथं उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. लांजेवार सर मगाशी बोलताना म्हटले की मी 11वी-12वीला फार अभ्यास केला नाही, म्हणून तो कसा करावा हे मला सांगता येणार नाही, पण काय करू नये हे मात्र मी सांगू शकेन. अगदी तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होत असताना मला पूर्वी एक सवय होती. खूप कार्यक्रमांना मी जायचो आणि सत्कार करायला लागलं की मी त्याला विचारायचो, तुला किती मार्क आहेत? हल्ली मी ते विचारणं सोडून दिले, कारण मार्क असे ऐकायला मिळतात. परवा मला कळलं 10वी मध्ये 100 पैकी 100% मार्क मिळवणारे 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. आणि मग ते मार्क ऐकल्यानंतर जेव्हा त्याचा सत्कार करताना मी त्याला विचारायचो मार्क किती, आणि ती मुलं सांगायची 97, 98, 99. आपल्याला असं वाटायचं आपण पार दारिद्र्यरेषेच्या खाली आहोत. मग मी आता ते मार्क विचारणं पण सोडून दिले. त्यामुळे मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायच्या फंदात फार पडणार नाही. मगाशी लांजेवार सर शेवटी जाताना आणखी एक वाक्य बोलले की तुम्ही जगण्याचा आनंद घेतला पाहिजे. तो आनंद कशात आहे हेही मी तुम्हाला सांगावं असे दिवस नाहीयेत, तो तुम्हाला शोधता आला पाहिजे. आणि अभ्यास, शिक्षण, नोकरी हा जगण्याचा एक भाग आहे, आणि म्हणून ती नोकरी करतानाही ती आनंदानं केली पाहिजे, अभ्यास करतानाही आनंदानं केला पाहिजे. तुम्ही किती तास अभ्यास करावा, त्याचं टाइम टेबल कसं करावं, हा तुमचा भाग आहे. तो डॉक्टर राम यांनी खूप चांगला सांगितला की तुम्ही कसं प्लॅनिंग केलं पाहिजे. पण मी सांगेल ते प्लॅनिंग जरूर करा, पण केवळ घड्याळाच्या काट्याकडे बघून तुम्ही अभ्यास करू नये. कुणीतरी सांगितलंय 8 तास अभ्यास करायचे, ते घड्याळाकडेच बघत बसतंय, त्या अभ्यासाकडे त्याचं लक्षच नसतंय. आनंद म्हणून अभ्यास करा, अभ्यासाची मजा घ्या. भूगोल अभ्यासताय ना, भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर दिसले पाहिजेत. गणित अभ्यासताय ना, गणितातले आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत. इतिहास अभ्यासताय ना, इतिहासातली पात्र तुमच्यासोबत बोलली पाहिजेत. मराठीतल्या कविता, मराठीतले धडे वाचतायत ना, त्या लेखक आणि कवींनी तुमच्यासोबत संवाद साधला पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करतायत ना, तिथल्या सायंटिस्टनं तुमच्यासोबत संवाद साधला पाहिजे. इतकं एकरूप तुम्ही अभ्यासाशी व्हा. 11वी-12वी पोरं अभ्यास करतात, त्यानं फोकस केलेलं असतं, या एक्झाम मध्ये एवढे मार्क, प्रॅक्टिकलचे मार्क ते मिळून जातात. त्याला सांगितलेलं असतंय प्रॅक्टिकल नाही केलं तरी चालतंय, तू इकडे फोकस कर. म्हणजे हे 11वी-12वीलाच नाही, 5वीपासनं चेहरे बघून जर प्रॅक्टिकलचे मार्क मिळणार असतील आणि पोरग जर प्रॅक्टिकल करायला लागलं आणि सर जर त्याला सांगणार असतील चंचू पात्र तेवढंच आहे, फुटतंय, ठेव, लिटमस पेपर नाही वापरला तरी चालतंय. केवळ परीक्षा म्हणून अभ्यास करू नका. आता यश मिळवणं, त्याच्यासाठी काही प्लॅनिंग करणं, जसं डॉक्टर राम यांनी सांगितलं की माझ्या डोळ्यासमोर हा फोकस होता आणि मी ठरवलं की या दिवसात मला हा सिलेबस कंप्लीट करायचा आहे, 1 महिन्यात मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, आजच्या दिवसात मला, हे प्लॅनिंग म्हणून तुम्ही जरूर करावं. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आनंद म्हणून तुमच्या शिक्षणाकडे बघणार आहात का? मी एक उदाहरण तुम्हाला सांगेल. हु इफान नावाची एक स्टुडंट, जिनं वयाच्या 11व्या वर्षी ती बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर झाली, आणि तिनं एवढं मोठं यश संपादन केल्यानंतर कुणी तिला विचारलं तुझी आवड काय, तुझा छंद काय? मला सांगा, वयाच्या 11व्या वर्षी जी बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर झाली आहे, तिला जर कुणी विचारलं तुझा छंद काय, तर तिनं काय सांगितलं असेल? काय वाटतं तुम्हाला, काय सांगितलं असेल तिनं? ऑब्व्हियसली तिनं असंच सांगायला हवं होतं की मला बुद्धिबळ खेळायला आवडतं, तो माझा छंद आहे. पण तिनं सांगितलं मला अभ्यास करायला आवडतं. मग विचारणाऱ्याला असं वाटलं की अभ्यास सुद्धा बुद्धिबळाचाच करत असेल. आणि नंतर लक्षात आलं की तिनं काहीच दिवसांमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय धोरणांवरती अभ्यास करत होती आणि त्या विषयावरती ती पारंगत झाली. म्हणजे मला यातनं तुम्हाला काय सांगायचं नीट लक्षात घ्या. बुद्धिबळ हा तिचा छंद आहे, ही तिची आवड आहे. कदाचित ते तिचं करिअरही होऊ शकलं असतं किंवा झालंही असेल. परंतु छंद, आनंद घेणं, आवड असणं हे वेगवेगळं आहे सगळं. छंद जेव्हा तुमचं करिअर होतं ते तर मग धमाल आहे की एखादा छंद, एखादी आवडच तुमचं करिअर होणं. पण आपल्याकडे अडचण काय माहितीये का, आपण प्रत्येक गोष्ट परिणामांचा विचार करून करायला लागलोय.
म्हणजे हे शिकायचंय, त्याचे परिणाम काय हे मिळवायचंय. अगोदर आम्ही परिणामांचा विचार करतो, मग छंद आवडी ठरवतो आणि मग त्या दिशेने विचार करायला लागतो. एक करिअरचा प्लॅन म्हणून ही स्ट्रॅटेजी योग्य असेलही, पण तुमच्या आवडी-निवडी, तुमचे छंद, तुम्हाला कुठे स्कोप आहे, तुमच्या स्ट्रेंथ काय, तुमचे विकनेस काय, याचाही विचार आपण कधी करणार आहोत की नाही? मला वाटतं याचाही विचार आपण करायला हवा. पालकांची भूमिका विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या मुलांना मोठी स्वप्न दाखवली पाहिजेत, पण त्याच वेळेस एक काळजीही घेतली पाहिजे. स्वप्न दाखवत असताना आपण ती स्वप्न त्यांच्यावर लादत तर नाही होत ना, याचीही काळजी तुम्हाला घ्यायला हवी. म्हणजे मी परवा एक भाषण ऐकत होतो, त्यात त्यानं सांगितलं की एक सर्कस होती आणि त्या सर्कसमध्ये त्या सर्कसचा जो मॅनेजर होता त्याला वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर आणायला खूप आवडत होतं. आणि मग एक दिवशी एक माणूस त्याच्याकडे एक पेटी आणि एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू घेऊन येतो आणि त्या सर्कसवाल्याला सांगतो की तुझ्या सर्कसमध्ये तू वेगवेगळे प्रयोग करत असतो, आता हाही एक प्रयोग करून बघ. तो म्हणतो काय तुझ्याकडे? म्हणतो माझ्याकडे हा छोटा कुत्रा आहे आणि ही पेटी. यात विशेष काय, यात काय प्रयोग? त्या पेटीतनं तो एक छोटासा पियानो बाजूला काढतो आणि त्या कुत्र्याच्या समोर ठेवतो आणि ते कुत्र्याचं छोटंसं पिल्लू ते पियानो वाजवायला लागतं. तो म्हणतो काय धमाल आहे, हे कुत्र्याचं पिल्लू इतकं छान पियानो वाजवत आहे, उद्याच्या सर्कसमध्ये मी हा शो करणार. तेवढ्यात एक मोठं कुत्रं येतं, त्या छोट्या पिल्लाला असं दातात उचलतं, तो पियानो वगैरे असं लाथ मारून फेकून देतो आणि बाहेर निघून जातो. तो सर्कसचा मालक म्हणतो हे काय, हा काय प्रकार आहे? तो म्हणतो ये इसके डॅडी है और वो उसको डॉक्टर बनाना चाहते हैं. बरं, पियानो वाजवणाऱ्याला डॉक्टर होता येत नाही का? किंवा डॉक्टरला पियानो वाजवू नये असा काही नियम आहे का? आपल्या मुलांच्या आवडीनिवडी पण ओळखा. ठराविक वयामध्ये ठराविक गोष्टींवरती फोकस केला पाहिजे हे मान्य, पण त्यात जगण्याचा आनंद सोडू नका. अभ्यासाची मजा घ्या. मला वाटतं की जी मुलं तुमच्यासारखी यशस्वी होतात ती आनंदाने अभ्यास करत असतील, ती बर्डन घेऊन अभ्यास करत नसतील. केवळ आणि केवळ मार्कांच्या आकड्यांमध्ये जेव्हा आपण धावायला लागतो ना, तेव्हा एखादं यश मिळेलही, पण त्याचा आनंद आपल्याला घेता येतो का, हा प्रश्न मात्र आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुला-मुलींना माझं सांगणं आहे की शिक्षणाची मजा घ्या, शिक्षणाचा आनंद घ्या. आपल्या मुला-मुलींना नेमकं काय करायचंय हेही ठरवून घ्या. मगाशी मॅडमनं बोलताना मोबाईलवरती पण खूप चांगलं भाष्य केलं की आपण आपल्या पोरांना अनेक गोष्टी सहज अवेलेबल करून दिल्यात. ती गोष्ट त्याला उपलब्ध करून देत असताना खरंच त्याला त्याची गरज आहे का, हा प्रश्न पालकांनी विचारला पाहिजे. कधी कधी नकारात सुद्धा मजा असते आणि अभावामधली गंमत काय ही पण मुलांना अनुभवता आली पाहिजे. आपल्या डोक्यात एक आहे मला मिळालं नाही मग त्याला मिळालं पाहिजे, मला मिळालं नाही म्हणून आपण त्याला ते उपलब्ध करून देतो आणि मग त्याला नकार ऐकायची सवय राहत नाही. मगाशी राम आणखी एका विषयावर तुम्ही बोललात की सवय. ज्ञान जितकं महत्वाचं आहे ना तितक्याच सवयी महत्वाच्या आहेत. ज्ञान आहे हो, मोबाईल जास्त वापरायला नको, पण सवय लागली त्याचं करायचं काय? सवयी ज्यावेळेस तुमच्यावरती अधिराज्य गाजवायला लागतात ना त्यावेळेस ज्ञान मागे पडून जातं. म्हणून जितकं ज्ञान महत्वाचं आहे तितक्यात चांगल्या सवयी सुद्धा मुलांना लागल्या पाहिजे. आणि ह्या सवयी मुलांना लागाव्यात त्याच्यासाठी फक्त सांगून जमत नाही. माझा दावा आहे आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाही, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आदर्श हे सांगून नाही निर्माण करता येत, आदर्श हे वागून निर्माण करावे लागतात. मुलांच्या हातातून जेव्हा आपण मोबाईल काढून घेतो तेव्हा आपल्यालाही 5-10 मिनिटासाठी तो बाजूला ठेवावा लागेल. जेव्हा पोरांच्या हातातून तुम्ही एखादी वस्तू काढून घेता तेव्हा त्याच्या बदल्यात तुम्हाला त्याच्या हातात काहीतरी द्यावा लागेल. आता ते पोरगं त्याला इतकी सवय लागून गेली आहे मोबाईलची, तुम्ही एकाएकी जर त्याला मुसक्या बांधून त्याचा मोबाईल हातातून काढून घ्याल तर ते फ्रस्ट्रेट होईल, त्याला ते जमणार नाही. मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल? मोबाईल काढून घेत असताना त्याला त्याच्या हातात पुस्तक देता येईल का, त्याच्या हातात एखादं खेळणं देता येईल का? आज आमच्या मुलांचा बहुतांशी वेळ हा मोबाईलवरती नको त्या गोष्टींसाठी वाया जातो. माझं म्हणणं नाहीये की मोबाईल वापरू नका, खूप चांगलं साधन आहे खरं तर मोबाईल. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता, अनेक गोष्टींची माहिती सहजासहजी तुमच्यापर्यंत पोहोचते, पण तो किती वापरायचा मला वाटतं हे सुद्धा ठरवून घेतलं पाहिजे. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाइम वाढलाय आणि त्याला फक्त पोरच कारणीभूत आहेत असं नाही, पालकही तितकेच कारणीभूत आहेत. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय ना मला कळत नाही की त्याला कळतंय म्हणतोय मोबाईल. पोरगं रडायला लागलं, आई जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतल्यावर पोरगं रडायचं थांबत होतं.
आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता? मोबाईल देते. आणि पोरग इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत नाही. बरं, आतापर्यंत मी हे दोनच प्रसंग सांगायचो भाषणात. एक, आईनं जवळ घेतल्यावर पोरग रडायचं थांबतं. दोन, आईनं मोबाईल दिल्यानंतर पोरग रडायचं थांबतं. मी मध्यंतरी ट्रेननं प्रवास करत होतो, मी तिसरा प्रसंग बघितला. पोरग रडून रडून दमून गेलं, पण आई कानाचा मोबाईल सोडायला तयार नाही. आम्ही कुठे घेऊन चाललो? आम्हाला जर काही सांगायचं असेल तर आम्हाला स्वतःत सुद्धा काही बदल करावे लागणार आहे. मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. त्या सवयी त्यांच्यावरती लादून चालणार नाही तर आम्हाला ते प्रयोग आमच्यावरती करावे लागतील. आम्हाला आमच्या सवयी बदलाव्या लागतील. मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करा. मुलांना चांगली खेळणी देता येतील का? चांगली पुस्तकं देतील का? मुलांचं बौद्धिक शारीरिक पोषण होईल, मानसिक भावनिक पोषण होईल अशी खेळणी तयार करणं हे सुद्धा आमच्या समोरचं आव्हान आहे. एक काळ होता, लांजेवर साहेब, आम्ही ज्या पिढीला प्रेझेंट करतो, मैदानावरती जाऊन खेळणं होतं, सूरपारंब्या खेळणं होतं. अहो, पोरं सोडा, महिला सुद्धा एकत्र यायच्या, झिम्मा फुगडी खेळायच्या. आता सगळे मोबाईलवरती आहेत. झिम्मा बिम्मा फुगडी बिगडी, फेर धरणं, गाणी म्हणणं, जात्यावरती दळणं, असलं काही उरलं नाही. बरं चला, सुविधा आल्या, साधनं आली, साधनांनी तुमचं जगणं अधिक सोपं आणि सुलभ झालं असेल, मान्य. आता जात्यावर दळायला बिळायला कुणाला वेळ आहे? टेक्नॉलॉजी स्वीकारली पाहिजे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. पण मैदानं ओस पडली हो. सूरपारंब्या खेळायला जायची, उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला जायची, मजा होती. आता खेळणं सुद्धा उरलेलं नाही. पुरं मैदानावरती जातात आणि मैदानावर जाऊन बाकड्यावर बसून मोबाईलवरती गेम खेळतात. आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो तर आई पळत यायची, बाद झाला आता खेळायचं, चला अभ्यासाला बसा. आता आईला पोराच्या मागं पळावं लागतंय. ते मोबाईल ठेव, थोडं मैदानावर चल, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. मुलं पालकांच्या पुढे आहेत की बाबांनो मी आता तू हे कर. पण केवळ हे लादून जमणार नाही, त्याच्यासाठी तारतम्यानं आम्हाला वागावं लागेल. आज रामच्या मम्मीचं भाषण ऐकलं, मी 100% सांगतो, घरी गेल्यावर आया लगेच पोराला बस पुस्तक लागते. रामच्या मम्मीचा कसा सत्कार झाला. अरे सगळे नाही डॉक्टर होत, सगळे नाही इंजिनियर होत, सगळे नाही वर्दीमध्ये येऊ शकणार. इथं बसलेला एकही पोरगा ढ नाही, हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. फक्त कोण गणितात हुशार आहे, कोण सायन्स मध्ये, कोणाला इंग्रजी बरं वाटतं, कोणाला ग्रामर मध्ये इंटरेस्ट. अरे प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, आपण त्या ओळखल्या पाहिजे. ही तुलना पहिल्यांदा आम्ही थांबवली पाहिजे. याने हे केलंय म्हणून मी ते केलं पाहिजे, त्यानं ते केलंय. आणि आता पेव फुटलंय माहितीये का. एक जमाना होता, तुम्ही बघा, एक काळ असं होता, डीएडला पोरग लागलं म्हणजे करिअर झालं. आणि ते फॉर्म सेंट्रलाइज नव्हते, ते तिथं जाऊन भरावे लागत होते. नागपूरला तिथे जा, अकोला तिथे जाऊन फॉर्म भरा. डीएडला मुलगा किंवा मुलीचा नंबर लागला म्हणजे करिअर संपलं. आणि मग डीएड मुलगा, डीएड मुलगी, लग्न, दोघांचा पगार, एक गाडी, एक घर, विषय संपला. डीएड म्हणजे करिअर. त्यानंतर इंजिनिअरिंगचे दिवस आले. इंजिनियर झाला म्हणजे काय, गावात एखादाच इंजिनियर असायचा. कुणी जर विचारलं ना, इंजिनियर साहेब पुढे राहतात, सगळं गाव मागं पळायचं, चला घेऊन जातो अमुक अमुक चौकात. आता गावात जाऊन विचारला इंजिनियर साहेब पुढे, ते म्हणते प्रत्येक घरात इंजिनियर आहे, कोणता पाहिजे. आणि आता कोरोना नंतर तर प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरगं डॉक्टरच झालं पाहिजे. नाही भारतात झालं तरी चालेल, कुठे ते शोधायला जाते. जगभरात कुठेतरी जाता येईल का, तिथं जाऊन त्याला डॉक्टर करता येईल का. लादू नका तुमच्या आवडी निवडी. बऱ्याच जणांना वाटत असतं, नाही मला डॉक्टर व्हायचं होतं पण नाही जमलं म्हणून पोरगं डॉक्टर करायचंय. कोणाला इंजिनियर व्हायचं होतं, नाही मी खूप दिवस एमपीएससीचा अभ्यास केला, मला नाही जमलं म्हणून पोरांना अधिकारी व्हावा. तुमची स्वप्न तुम्ही तुमच्या मुलांवरती लादू नका. तुमच्या मुलांमध्ये नेमकं काय चांगलं आहे ते शोधा. इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलींमध्ये काहीतरी चांगलं आहे, पण ते ओळखता आलं पाहिजे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येतंय का? तुम्ही जर मला म्हणले भाषण कर, मी किती वेळ बोलेल. पण तुम्ही मला म्हटले संभाजीनगरला आलाय, जाता जाता एखादी कुस्ती करून जा, तो आपला प्रांत नाही. तुम्ही मला बोलायला सांगा, मी 2 शब्द बोलू शकेल. इथं बसलेल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त त्या स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. आमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे, मला त्याला कुठे मोटिवेट करता येईल, त्याला कुठे संधी मिळू शकते. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण पोषक वातावरण निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. आपण डांबून कोंडून त्याला मारून मुटकून अभ्यासाला बसू शकत नाही. ते बसतंय हो पुस्तक घेऊन, पण ते वाचतच नाही. तुम्ही काय त्याच्या आत शिरून वाचणार आहात? 4 भिंतींमध्ये 4 भिंती
ते आमच्याकडे एकानं ते असंच एक भाषण ऐकलं आणि पोराला टाइम टेबल करून दिलं. 5 ते 6 मराठी, 6 वाजून 6 5 मिनिटं, पुढचा ब्रेक, 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर 6 5 ते 7 5 सायन्स. ते पोरग 15 मिनिटं आधीच घड्याळकडे बघायचं, कधी टाइम संपतोय. त्याचं मराठी क्लिअर नाही, सायन्स क्लिअर नाही, फक्त घड्याळ मात्र पक्क आहे त्याचं. त्याला माहित असतंय कुठं काटा आणि कुठं काय. तुम्ही असलं पोरांवरती लादू नका रे. एकानं तर 11वीला पोरग दिलं आणि त्या दारावरती बोर्ड लावून ठेवला होता, पाहुण्या रावळ्यांनी कृपया 2 वर्ष येऊ नये, मुलगा 12वीला. रिझल्ट लागल्यावर फोन केला, म्हणजे 5 विषय गेले. हे लादू नका. आयुष्यातल्या क्षणांचा आनंद घ्या. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. मित्र मैत्रिणी, कॉलेज लाईफ काय परत आहे का? परत तुम्ही म्हटलात कॉलेजला जायचं 4 मित्रांना, आता नाही. कॉलेज लाईफ सुद्धा एन्जॉय करा, पण ते एन्जॉय करत असताना तुम्ही तुमचा फोकस, तुम्ही तुमची स्वप्न तर बाजूला ठेवत नाहीत ना, याची काळजी घ्या. मगाशी जसं सांगितलं की आपल्या आई वडिलांचा चेहरा आपल्याला दिसला पाहिजे. कॉलेज लाईफ एन्जॉय करत असताना ज्यावेळेस वाटेल की आपला पाय घसरतोय, आपण चुकीच्या मार्गाने चाललोय, आपण कुठेतरी डायव्हर्ट होतोय, त्यावेळेस आई वडिलांचा चेहरा आठवला पाहिजे की अरे आपल्याकडनं काही अपेक्षा आहेत आपल्या आई वडिलांच्या. आपल्या आई वडिलांच्या नाही पूर्ण करता आल्या तर ठीक आहे, पण जन्म एकदाच आहे रे. परत जन्माला येता येत आहे का एकदा गेल्यावर? परत काय जन्मबिन्म आहे का नाही मला माहित नाही, पण आता तुम्हाला एकदाच आयुष्य मिळालंय आणि मस्त जगू. 140 145 कोटी लोकसंख्या आहे भारताची. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात. त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. कधीतरी पोस्टर झळकलं पाहिजे, असं वाटायला नको का? कधीतरी पोस्टरवर आपण आलो पाहिजे. एक पोस्टर काय मोटिवेशन देऊ शकतं ते मला आज कळलं की अरे आपला पोस्टरवर फोटो असला पाहिजे. साधी गोष्ट आहे, पण करिअर करून गेली. असं एखादं छोटं स्वप्न तुम्ही बघितलं पाहिजे की अरे इथपर्यंत मला पोहोचायचं आहे. त्या प्रत्येक गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे की नाही मला इथपर्यंत पोहोचायचं आहे. मला वाटतं ही स्वप्न बघायला सुरुवात करा. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की एक मोठं स्वप्न बघू. मोठी स्वप्न बघायला काय पैसे लागतात का? आमची स्वप्नच असली 5 टन 5 गळ आहेत. मोठं स्वप्न बघायला काय लागतं? काय होईल फार फार तर पूर्ण होणार नाही, पण किमान आम्ही एक स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नाच्या दृष्टीनं प्रयत्न केले होते हे आमच्या लक्षात यायला नको. प्रत्येक वेळेस परिणामच महत्वाचा नसतो, त्या परिणामापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्या प्रक्रियेचा सुद्धा आनंद घ्यायचा असतो. त्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला शिका. आणि लक्षात घ्या, नोकरीच लागली पाहिजे, अमुकच एका गोष्टीसाठी आपण जन्माला आलेलो आहोत. अनेक ऑप्शन आहे. वय जसं बदलत जातं, पोरांची स्वप्नही बदलत जातात. 5वीला असताना वाटतंय आपण पोलीसमध्ये जावं, 7वीला आल्यानंतर वाटतंय नको त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी करावं. टप्प्याटप्प्यानुसार कोण कोण काय तर सांगत असतं, पण एक दिवस असा येतो की आपल्याला आपली दिशा सापडते. दिशा असेल तर त्या कष्टाला महत्व आहे. तुमच्याकडे दिशाच नाही आणि तुम्ही कितीही कष्ट करत राहिलात तर तुम्ही इच्छित स्थळी पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून फक्त कष्ट महत्वाचे नाहीत, त्या कष्टांना योग्य दिशा असली पाहिजे. मी असंच एका भाषणात सांगितलं, खूप कष्ट करा, 12-12 तास अभ्यास करा, 15-15 तास अभ्यास करा, दिसेल त्याला मदत करा. तुमच्या मदतीचा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे, कष्टाला दुसरा पर्याय नाही. असलं भाषण केलं, 2-4 पोरांनी इतकं मनावर घेतलं, कष्टाला पर्याय नाही, दिसेल त्याला मदत केली पाहिजे. आपले हात कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावले पाहिजेत, आपले पाय कुणाच्या तरी मदतीसाठी धावले पाहिजेत. असा विचार करत घरी निघाले आणि रस्त्यानं जाता जाता त्यांना दिसलं एका घराला आग लागली. त्यांच्या डोक्यातच आपले हात मदतीसाठी सरसावले पाहिजेत, पाय मदतीसाठी धावले पाहिजेत. ते आगीत शिरलं. आगीतून 5-10 लोकांना रस्त्यावर आणून ठेवलं. स्वतःच्या जीवावर खेळून त्यानं त्या आगीमध्ये प्रवेश केला आणि जेव्हा 10 लोकांना बाहेर घेऊन आल्याबरोबर पोलिसांनी अटक केली. हा म्हटलं, अहो मी मदत केली, त्या लोकांना बाहेर आणलं आणि तुम्ही मला अटक करताय. पोलीस म्हटले, जी लोक तू आगीतनं बाहेर आणत होता ती अग्निशामक दलाची होती, तू त्यांना बाहेर आणतोय. तुमच्या कष्टाला जर दिशाच नाही तर त्या कष्टाचा तर उपयोग आहे का? एक दिशा ठरवा की आम्हाला नेमकं काय करायचं. हे जे असलं काय काय ऐकलेलं असतं ना, ते आम्हाला वेगळ्या दिशेकडे घेऊन जातं. आणि म्हणून पालकांना माझं सांगणं आहे, दिशा स्वप्न लादू नका, पण त्यांच्यासाठी एक पोषक वातावरण आम्हाला आमच्या मुलामुलींमध्ये निर्माण करता येईल का याचा विचार करा. आता आपण लोकसंख्येच्या बाबतीत चायनाच्या पुढे निघून गेलोय. भारत ही आता जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ झाली. आता ह्या बाजारपेठेकडे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ जर तुम्हाला युटिलाइज करायची असेल
तर आपल्या पोरांना तुम्ही प्रेरणा दिली पाहिजे. उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. आपलं खणखणीत नाणं आपल्याला बाजारात वाजवून विकता आलं पाहिजे. 93-95ला आम्ही गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या उद्योग, व्यवसाय, व्यापाराला गावांच्या, तालुक्यांच्या, जिल्ह्यांच्या बाउंड्रीज उरलेल्या नाही. जग तुमच्यासाठी ओपन आहे. आणि म्हणून केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसाय, व्यापाराचा विचार करता येईल का? जग कसं बदलतंय ते डोळे विस्पारून बघता येईल का? एक जण म्हटला 2 वर्ष टीव्हीच बघितला नाही. 2 वर्षात काय झालं त्याला कळलंच नाही. 2 वर्षात जग कुठल्या कुठे निघून गेलं होतं. तुम्ही मालिका बघता की नाही? मध्ये जाहिरात लागते. जाहिरात लागल्यावर काय करता? चॅनल बदलता. जाहिरात लागल्यावर चॅनल बदलू नका. ती जाहिरात तुम्हाला दिशादर्शक आहे. ती तुम्हाला सांगते मार्केट कुठे आहे, सध्या काय फॉर्म आहे, आजकल क्या चल रहा है. हे कुणी सांगितलं तुम्हाला? हे जाहिरातीतनंच कळलंय. जाहिराती पाहिल्या पाहिजेत. मार्केटचे बदलते ट्रेंड तुम्हाला कळले पाहिजे. काळ आणि वेळेनुसार कसं बदलावं हे तुम्हाला समजलं पाहिजे. मला आठवतंय रविवारी पिक्चर लागायचा. मराठी पिक्चर असायचा 4 वाजता. धुमधडाका, थरथराट, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यायचा असा हातावर हात मारत. काय म्हणायचा? वा, माहित आहे. माझ्या वयातली जी माणसं आहेत त्यांना सगळ्यांना माहिती. आणि मध्ये एक जाहिरात लागायची, लाईफ बॉय है जहा, तंदुरुस्ती है वहा. आणि त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. मला सांगा, भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतात साधारणतः क्रिकेटची क्रेज आहे. पण त्या लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं त्या जाहिरातीत दाखवली होती. मला प्रश्न पडायचा, फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली असतील? पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती, एवढं मार्केट लाईफ बॉयनं कॅप्चर केलं तर लाईफ बॉयनं फुटबॉल काय काही दाखवलं असतं ना तरी चाललं असतं. एवढा जमाना लाईफ बॉयचा होता. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. साबण म्हणजे लाईफ बॉय असं एक समीकरण होतं. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी चित्रपट खूप चाललेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती आणि लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता करिश्मा लक्सची ब्रँड अँबॅसेडर झाल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं हळूहळू मार्केट कॅप्चर केलं. आता लाईफ बॉयला कळालं काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे. आता हे फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवून उपयोगाचं नाही. आणि लाल रंगाचा ठोकळा साबण कामाचा नाही. आता आपण गुळगुळीत साबण बाजारात आणला पाहिजे लक्स सारखा. आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आला. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी रागात उतरते, घरी निघून जाते. पोरगा विचारतो काय झालं? ती म्हणते पसीने की बदबू से परेशान. पोरगा दुसऱ्या दिवशी लाईफ बॉय गोल्ड घेऊन घरी जातो. त्यांना कळलं की आता टार्गेट बदलावं लागेल. करिश्मा सोबत आपली कॉम्पिटिशन आहे. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत तर साहेब तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाहीत. आणि 2 वर्ष मागची मला सांगा, एक तर साबण जाहिरात करत होता का? आमचा साबण वापरा, तुम्ही गोरे व्हाल, साबण खूप सुगंधी आहे, असलं कोण तर सांगत होतं का? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से सफाई. त्यांना कळलं होतं कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं नाही आणि कुणाला सुगंधी साबणाची गरज नाही. लोकांना जगण्याचं पडलं. आणि मला त्या मोतीचं तर आणखी कळलेलं नाही. ते वर्षभर पुढे असते कुणाच ठाऊक. ते दिवाळीलाच येते. उठा उठा. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि आपलं मार्केट दिवाळी. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला सुद्धा मोतीनं आंघोळ केल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. तुम्ही समजून घ्या. तुम्ही फक्त एका पठडीत एका असं ते झापड लावल्यासारखे चालू नका. जग खूप मोठं आहे. तुमच्या माझ्या करिअरला गावाच्या तालुक्याच्या भिंतीच नाहीत. जगात काय लागतंय, कसं मार्केट बदलतंय ते जरा विचार करा रे. कोल्ड्रिंक कंपन्या भारतात पाहुणे आल्यानंतर इंग्रजांनी सवय लागली चहा, त्याच्या अगोदर लिंबू सरबत, ताक, दही, अमुक तमुक होतं. एक काळ होता कोल्ड्रिंकनं तर असला जमाना, एक पिढी होती. आता तरी जरा कोल्ड्रिंकचं थोडंसं लोक थोडीशी जागृत झाली, जरा बदलत आहे. पण एक काळ असा होता त्या कोल्ड्रिंकनं नुसता धमाका करून टाकला होता. ते लग्नात सुद्धा ते फोटोग्राफर एक कोल्ड्रिंक आणि 2 स्ट्रॉ घेऊन यायचं. ते फोटो आजही बघा, जुन्या लोकांचे सगळे लग्नाचे अल्बम चेक करा. असला जमाना होता. कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे. जगभरातनं आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांना भारतातलं मार्केट कॅप्चर केलं. पण भारतातलं ताक, दही, लस्सी किंवा सोलकढी, लिंबू सरबत, उसाचा रस
की आम्ही जगभरात का पोहोचू शकलो नाही? कारण आमच्या पोरांकडे उद्योग व्यवसाय व्यापाराची दृष्टी आम्ही क्रिएट करू शकलो नाही. आम्ही एकच सांगितलंय, नोकरी लागली पाहिजे, हे कर ते कर. नोकरी लागली आणि त्यातल्या त्यात मागच्या पिढीकडे एक शब्द होता, परमनंट आहे का? जगात काय परमनंट आहे? पण त्याच्या डोक्यात आहे परमनंट नोकरी लागली पाहिजे. आणि हे पोरांना नोकरीच्या मागे लावायला कुणी सांगितलं माहितीये? पालकच कारणीभूत आहेत. पोरांना एवढं टेन्शन देऊन टाकलं, नोकरी कर नाही तर लग्न सुद्धा जमत नसतं. आणि ते पोरं असली हुशार आहेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करते, नंतर सोडून देतात. आज मुलीच्या आई वडिलांना टेन्शन नाही तेवढं पोरांच्या आई वडिलांना साहेब लग्नाचं टेन्शन आहे. सोलापूरमध्ये लग्न जमत नाही म्हणून 30 ते 35 वयोगटातल्या 50-60 पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला, आमचं लग्न जमत. आता कलेक्टरनं पुढून पुरी बघायची, त्यांना तेवढंच काम आहे का? आमच्याकडे एखादं लग्न जमेना, त्याचा मित्र हुशार होता. मित्र पाहिजेत आयुष्यात, लक्षात घ्या. त्याचं लग्न जमेना, त्याचा मित्र म्हणला घाबरू नको, लग्न जमत असतंय. म्हटलं कसं? मुलीकडचे बघायला आले ना, पगार वाढवून सांगायचा म्हटलं. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार? हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असं. हे म्हणताय त्याचा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. तुम्ही किती दिवस बसवणार आहात स्वतःला? केवळ नोकऱ्यांच्या मागे लागू नका रे, नोकऱ्या देणारे बना. मार्केट आहे, मार्केट शोधा, काय चालतंय मार्केटमध्ये. आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. मला अमिताभ बच्चनचा तर हेवा वाटतो. 80-82 वय आज, 82व्या वर्षी अमिताभ कुठे आहे? आणि काय रिस्पेक्ट, काय आदर. तुम्ही जेवढे मोठे होता ना, तितकी तुमच्यातली विनम्रता असली पाहिजे. आपल्याला थोडं यश आलं तर आम्ही असल्या हवेत. ते अमिताभ बच्चन कम्प्युटरला पण कम्प्युटर जी म्हणताय, निर्जीव वस्तूला जी म्हणताय. आम्हाला आई वडिलांशी नीट बोलता येत नाही, शिक्षकांशी नीट बोलता येत नाही. ही विनम्रता आम्ही शिकली पाहिजे. तुम्ही जसं आता निवेदन करत होतात ना, तसं अमिताभ निवेदक पदाच्या नोकरीसाठी आकाशवाणीला गेले होते. आणि नोकरी चांगली नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली. आवाज चांगला नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली. आणि आज त्याच आवाजाच्या जोरावर बच्चन बॉलिवूडचा शहनशाह आहे. कोरोनाच्या काळात कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. फोन केल्यावर पहिल्यांदा कुणाचा आवाज ऐकायला यायचा? याच्यापेक्षा काय करिअर असते? आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली, 2 वर्ष कंपल्सरी त्याचा आवाज ऐकावा लागत होता. आणि आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावते. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतात. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावतात. आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांगा. एवढ्या वर्षांपूर्वी त्याचा जो सिलसिला सुरू झाला तो आज तागायत कायम. मला वाटतं आपण या लोकांकडे बघितलं पाहिजे. सचिन 10वी-12वीला नापास झालेला विद्यार्थी, पण क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाप झाला. आणि मगाशी लांजेवर साहेब म्हटले कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वासी तुमच्या यशाची सुरुवात आहे. आमच्या डोक्यात आहे मला हे जमल का, आणि मग आता कसं व्हायचं. परवा एक जण म्हटले मला खरं तर इंजिनियर व्हायचं होतं. म्हटलं मग का झालं नाही? म्हटलं मी भावाची पुस्तकं बघूनच ठरवलं आपल्याच्यानं होणारच नाही. कॉन्फिडन्स नाही. आवाज थोडा कमी, टायमिंग होतो. आत्मविश्वास ही यशाची पायरी, म्हणून तो आत्मविश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. मला एक सांगा, जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. आणि जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. आणि जंगलामध्ये सगळ्यात उंच प्राणी कोण आहे? आणि जंगलामध्ये सगळ्यात धावतो कोण फास्ट? आणि जंगलामध्ये सगळ्यात चतुर कोण आहे? आणि जंगलामध्ये पाऊस आल्यावर नाचतं कोण छान? आणि जंगलामध्ये गातं कोण भारी? कोकिळेसारखं सिंहाला गाता येतंय का? मोरासारखं नाचता येतंय का? जिराफ इतकं उंच आहे का? हत्ती इतकी ताकद आहे का? कोल्हा इतकं चतुर आहे का? आणि त्याला जंगलाचा राजा कुणी केलं? त्यानंच जाहीर केलंय की मी जंगलाचा राजा आहे. ते सकाळी उठलं ना, त्यानं अशी नुसती मान हलून नुसती डरकाळी फोडली ना, तरी जंगल जागव दे. जागा झाला बरं का म्हणते. जंगलातला कोणताही प्राणी समोर येऊ दे, सिंह असा डोळ्यात डोळे घालून बघतोय, बाजूला हो नाहीतर शिकार करून टाकला. हा जो आत्मविश्वास आहे ना सिंहामध्ये, चालण्यात सुद्धा काय रुबाब आहे हो सिंहाच्या. म्हणून सिंह जंगलाचा राजा. आपल्यामध्ये तो आत्मविश्वास असला पाहिजे, यस आम्ही हे करू. आणि हा आत्मविश्वास कशात नाही येतो?
तो अभ्यासातून येतो, तो प्रयत्नातून येतो. आणि म्हणून आत्मविश्वास ठेवा, अभ्यास करा, प्रयत्न करा, मला नेमकं काय करायचंय ते ठरवा. उद्योग व्यवसाय व्यापाराच्या दृष्टीनं काहीतरी स्वप्न डोळ्यासमोर ठेवा. जग कुठे चाललंय? कुठं होतं दुबई, आज कुठे? 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. त्यांना कळालं की आपल्याकडे तेलाचे पैसे प्रॉपर वेने युटिलाइज करू, जगातल्या लोकांना पर्यटनाच्या दृष्टीनं आकर्षित केलं. आज कुठे निघून गेलं दुबई? अहो, संभाजीनगरमध्ये कितीतरी गोष्टी आहेत. का तुम्हाला वाटू नये की जगातली लोक इथं आली पाहिजेत, इथं आल्यानंतर 2-4 दिवस मुक्कामी थांबली पाहिजेत. जगातली लोक जर इथं आली, इथं 4-8 दिवस मुक्कामी राहायला लागली, आपोआप डेव्हलपमेंट होईल. पण पर्यटनाच्या दृष्टीनं आम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं मोठी स्वप्न बघितली पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आम्ही आत्मसात केलं पाहिजे. हे आम्ही कधी स्वीकारणार आहोत? परवा मी जेजुरीला गेलो होतो. 2-4 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. म्हटलं काय करता रे फोटो काढून? म्हटलं किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हणला काय करणार? म्हणला ती लोक एकदा जेजुरीत आली का खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार. आणि म्हणला मग? म्हणला एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही बघा. मला हेवा वाटतो की ही पोरं किमान हा विचार तर करताय. एलॉन मस्कचं भाषण ऐकलं. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. ते लॉन्च करता येतं, तो आम्ही लँड करू परत. तो सांगत होता रस्त्यावर असे रस्ते तयार करू, रस्त्यातून गाड्या धावतील, आपोआप बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंतीत सोलर पॅनलचे असतील, ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. काय विचार करतायत ही लोक की आमचं घरच स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. आमच्या डोक्यात अजून चाललंय आकडा बुडून टाकायचा, मीटरमध्ये वायर बुडून टाकायची, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा. आम्ही कधी मोठी स्वप्न बघणार आहोत? जपान उद्ध्वस्त झालं हिरोशिमा नागासाकी. लिंबू टिंबू पोरांच्या हातात मशाली दिल्या आणि पाहता पाहता जपान परत ताटमानेनं उभं राहिलं. कुणाच्या जोरावरती राहिलं? तिथल्या तरुणांच्या जोरावरती राहिलं. मगाशी लांजेवर साहेब बोलताना म्हटले डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, पण नुसती ही फौज आपल्याला तयार करायची नाहीये. या पोरांकडे थोडंसं सामाजिक भान असलं पाहिजे. डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला कळेल हो की आता हॉस्पिटल टाकावं लागतंय. हॉस्पिटलला कोणती बँक कर्ज देईल, मग तुम्ही मोठं हॉस्पिटल टाका, मग बँकेचा कर्जाचा हप्ता जवळ येईल. मग तुम्हाला कुणी मोटिवेट करायची गरज नाही हप्ता कसा फेडायचा. आपल्याला कळतंयच की गरज नसताना पेशंट ऍडमिट करावं लागतंय, गरज नसताना सलाईन लावावं लागतंय, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिझरिंग करायला लावावं लागतंय. एवढंच नाही, परत मेहुण्याला मेडिकल टाकून द्यावं लागतंय. ते अलिखित नियम आहे साहेब, हल्ली मेहुण्यालाच द्यावं लागतंय मेडिकल, नाहीतर त्याला ते हॉस्पिटलच चालवता येत नाही. ही काय कुणी सांगायची गरज आहे का? मी म्हणत नाही हो तुम्ही पैसे कमवू नका, पैसे कमवा, पण थोडं सामाजिक भान ठेवा. चांगला मार्ग, चांगला विचार, माझा देश, माझा समाज, मी कोणत्या कम्युनिटीतनं आलो, मी कोणत्या गावातनं आलो, जिल्ह्यातनं आलो, ग्रामीण भागातनं आलो, त्या लोकांची सुखदुःख ही कधीतरी आमच्या मनाशी असायला नकोत का? डॉक्टर झाल्यानंतर तुमच्या मनात कधीतरी विचार आला पाहिजे, मी माझं हॉस्पिटल प्रामाणिकपणे चालवेल आणि त्याचबरोबर कधीतरी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देईल, कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, कधीतरी तिथल्या डॉक्टरांसोबत चर्चा करेल. जगभरातली नवनवीन संशोधनं याच्यावरती कधीतरी मी ग्रामीण भागात बोलत राहील, कधीतरी ग्रामीण भागातल्या किशोरवयीन मुलींशी जाऊन चर्चा करेल, त्यांच्या आरोग्यासंबंधात त्यांच्याशी बोलेल, कधीतरी महिलांसोबत त्यांच्या आरोग्याच्या समस्यांसोबत मी बोलत राहील. हा हे जे सामाजिक भान आहे ना, हे आपल्यात असलं पाहिजे. तुम्ही सिव्हिल इंजिनियर झाल्यावर तुम्हाला कळतंयच की किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती TDR, किती FSI, किती रुपयानं फ्लॅट विकायचा. पण कधीतरी मनात विचार यायला नको का? रस्त्यावरून जात असताना पालिकेच्या रस्त्याचं काम जर सुरू आहे तर 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबावं, तिथल्या मी पालिकेच्या इंजिनियरला विचारावं, जरा एस्टिमेट बघू, मला पण थोडंफार रस्त्यामधलं कळतं. हे सामाजिक भान मित्रांनो आपल्यामध्ये असलं पाहिजे. हा देश आपला आहे, ही माती आपली, इथली माणसं आपली आहेत, हे तुम्ही कधीही विसरून चालणार नाही. तुम्ही प्रशासनात जा. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच दॅट अँड देन यू कॅन चेंज इट. सिस्टीम फक्त शिव्या देऊन बदलत नाही. ग्रामीण भागातली, खेड्यापाड्यातली, सामान्य कुटुंबातली पोरं प्रशासनात आली पाहिजे. आणि तुमच्याकडे एखादा माणूस जेव्हा येतो त्याची समस्या घेऊन, तो सरळ आला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की अरे मी माझ्या अधिकाऱ्याला मी माझा मनातला विचार सांगू शकतो. तलाठी भाऊसाहेबाला जर भेटायचं असेल तरी एखादा माणूस जर घाबरत जात असेल, मी आज बोलू का नको, साहेबाचा मूड नीट असेल का नाही, तर समजावा हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराभव आहे.
आपण सामान्य कुटुंबातून आलो, आपल्याला प्रश्न कळतात, त्या प्रश्नांची उकल शोधण्यासाठी आपल्याला अधिकार आहे. त्या अधिकारांचा वापर आम्हाला चांगल्या कामासाठी करता येईल का, ही भावना पोरांना तुमच्या मनात असली पाहिजे. आणि मग आम्हाला अधिकारी व्हायचंय, आम्हाला व्हायचंय, पण याच्या पाठीमागचं अंतिम ध्येय काय? ते अंतिम ध्येय जर क्लिअर नसेल तर मग त्या यशालाही काही किंमत नाही. आणि म्हणून मला या विद्या अलंकार क्लासेस, विद्या अलंकार, विद्या हा अलंकार आहे, तो शोभून दिसला पाहिजे. तुम्ही शिक्षण घेतलं ना, भरदारी वस्त्र परिधान केल्यासारखे तुम्ही वावरला पाहिजे. पण भरदारी वस्त्र परिधान केल्यानंतर आपण काय करतो? कुठे टिकून बसत नाहीत, धूळ लागेल म्हणून सामान्यांमध्ये जात नाहीत, असे जरा लांब 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 राहतो. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे, थोडंसं यश आलं ना, माणूस समाजापासून लांब राहायला लागतो. हे असं करू नका. एक सगळे असे उंदीर होते आणि त्यातल्या एका उंदरानं राजाचा नेमका मौल्यवान हिरा गिळून टाकला. राजानं दवंडी दिली, कोणत्या उंदरानं नेमका तो गिळला असेल त्याला जो पकडेल, मारेल आणि तो हिरा आणून देईल त्याला मी बक्षीस देईल. आता हे 2-4 शिकारी आहे, म्हणले सगळेच उंदीर मारून टाकू. एकच हुशार होता, म्हणला उंदीर मारायची गरज नाही, आपण उंदीर शोधू, नेमका कुणी हिरा गिळला असेल. त्याला हे शोधायचं कसं? म्हणला उद्याच सांगतो. त्यानं निरीक्षण केलं, एकच उंदीर असा ऐटीत बाजूला जरा रुबाबात राहायला लागला. ते कुणात मिसळायचं नाही, कुणाशी घाई घाई बोलायचं नाही, कुणी जवळ आलं तर त्याला चित्कारणार. ते शिकाऱ्याने सांगितलं ह्यानंच हिरा गिळलाय. म्हणले कसं? म्हणले थोडे पैसे आले का माणूस असा हवेत चालायला लागतंय. जे लोकांपासून बाजूला राहतंय, ऐकीत राहतंय, 100% हिरा यानं गिळला. बाकी त्यांना मारायची गरज नाही, याला ताब्यात घ्या, हिरा मिळून जातोय. थोडं यश मिळालं, समाजापासून बाजूला जाऊ नका. जुने मित्र, जुन्या लोकांच्या समस्या, कुणी आलं आनंदानं त्याला फेस करा, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मला आपल्याला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर जगण्याला पैलू पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शिक्षण करतं. शिक्षण केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही. रस्त्यावरची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाही तो, आपण तर माणसं आहोत. म्हणून केवळ शिक्षणाला उदरनिर्वाहापाशी जोडू नका. हो, शिक्षणातनं तुमचा उदरनिर्वाह झालाच पाहिजे, तेवढी कला, तेवढी कौशल्य तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे. पण शिक्षण म्हणजे केवळ उदरनिर्वाह नाही, हे मात्र तुम्ही स्वतःला ठणकून सांगा. शिक्षणानं तुमचं जगणं समृद्ध झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. आणि आजच्या घडीला ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय काय आपल्या समोर की जो आपलं आयुष्य सुंदर करू शकेल? तुम्हाला जर तुमची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्या समोर शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या पालकांना सांगणं, आई म्हणून, बाप म्हणून पोरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. पोराला सांगा, बाई मला परिस्थिती नव्हती, कुणी सांगणारं नव्हतं, मला कुणी दिशा दाखवणारं नव्हतं, पण आई म्हणून मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे, तू शिकलं पाहिजे. हा विचार तर पोरांना द्या. कदाचित तुम्हाला सायन्स कळणार नाही, मॅथमॅटिक्स कळणार नाही, पण मगाशी ताई जसं सांगत होत्या, घरी आल्यानंतर पोराला विचारा, आज किती क्लास झाले, आज काय शिकवलं, जरा बघू बरं तुझी वही. पोरांना कळतं, आईबाप विचारतात. आम्ही मार्क सोडून पोरांना काहीच विचारत नाही. 89% मार्क पडले तर आईबाप टेन्शन मध्ये येतात. बरं, आईला आणि बापाला दोघांना मिळून 90 नव्हत्या 10वीत, पण त्यांना टेन्शन येते की पोराला 90 मिळू शकले नाही. केवळ मार्कांसाठी त्यांची फसत आहे. अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची गरज समितीला भासली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथं उभं केलं, निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्य झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. रडत बसू नका, मला हे जमलं नाही, मला सांगायला कोण नव्हतं. तुम्ही अपयशाची 1000 कारणं दिली, कुणाला काय घेणं देणं हो? लोक 2 दिवस हळहळ व्यक्त करतील, एखादा दिवस येऊन तुमचं सांत्वन करतील, नंतर रोजचं आयुष्य तुमचं तुम्हाला जगायचं आहे. अपयशाची कितीही कारणं सांगितली आणि कुणाच्याही माथ्यावरती मारली, त्याचा उपयोग होत नाही. म्हणून यशस्वी होण्यासाठी काय काय करता येईल त्याचं प्लॅनिंग करा. त्यानुसार आम्हाला ते एक्झिक्यूट करता येईल का, त्या दृष्टीने मित्रांनो प्रयत्न करा. जगण्याचा आनंद घ्यायला मात्र या सगळ्या गडबडीत विसरू नका. मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की तुम्ही केवळ नोकरीचा विचार करू नका, थोडासा मोठा विचार करायला लागा. पालकांना सुद्धा सांगणं आहे की मुलांमधल्या स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखायला सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्हाला त्यांच्यातला चांगुलपणा सापडेल, ज्या दिवशी तुम्हाला त्यांची कौशल्य ओळखता येतील, त्या दिवशी त्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. मी असंच एकदा म्हटलं, केवळ नोकरीसाठी प्रयत्न करू नका. आणि त्याच वेळेला एक प्रसंग माझ्या लक्षात आला. आमच्याकडे एक बाग आहे पोरांनो, आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. आता 1 क्लर्कची जागा आहे, किती जणांना नोकरी मिळेल?
एकालाच मिळणार आहे, बाकीचे 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणे बागेमध्ये गुरिला माकड नाहीये, ती गुरिला मेल आहे. आता जर बागेत गुरिलाच नाही तर लोक कशी येतील? लोक जर आली नाही तर याचा पगार करायचा कशात? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले. म्हटला साहेब मी पडल ते काम करेल पण नोकरी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, रडू नको, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरिलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना? गोरिला तर गोरिला. रोज यायचा, गोरिलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. आमच्या ज्ञानाची बांधिलकी फक्त नोकरीसाठी आणि पगारासाठीच आहे, हे आम्ही त्यांच्या मनावरती बिंबून ठेवलं. पोरगा गोरिलाचे कपडे घालून पिंजऱ्यात उभा राहायचा, लोक शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रिप आली, त्यांच्याकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालते, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावं म्हणून जोरजोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी नाही. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणात आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? जे शिक्षण तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ शकत नाही ते शिक्षण आपण घेतलंय का हाच प्रश्न आहे. शिक्षण घेतलं वाघासारखे तुम्ही गुरगुरलाच पाहिजे, ती धमक तुमच्यामध्ये आली पाहिजे. जे शिक्षण तुमचा स्वाभिमान जागा ठेवू शकत नाही ते शिक्षण आपण घेतलंय का हा प्रश्न विचारला पाहिजे. केवळ मार्कांच्या चौकटीत पोरांना अडकून ठेवू नका, मार्कांच्या पलीकडे जाऊन अभ्यास करण्याची सवय मुलांना लागली पाहिजे. पोरं सगळंच मार्कांसाठी करायला लागले. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. अरे तुकाराम महाराज अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू. परवा 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे? अरे म्हणले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळंच कसं मार्कांसाठी असू शकतं? मार्कांच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा आनंद घ्या. आणि जाताना इतकंच सांगतो, आज तुमचे पालक आलेले आहेत. आज राम लोखंडेंचा सत्कार होत असताना आईला किती आनंद वाटला असेल. आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांसाठी थोडं तरी मागे वळून आपण कधीतरी पाहिलं पाहिजे. शेवटचे आता 1-2 मिनिट मी घेणार आहे की आपल्या पालकांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. पालकांचं तर आपल्याकडे आहेच, पालकांना सांगावंच लागत नाही मुलांकडे लक्ष द्या. पण मुलांनो मुलींनो आई वडिलांकडे पण आपलं कधी लक्ष असलं पाहिजे. आपण सगळी खेड्यापाड्यातली आहोत की नाही? कुठून ना कुठून ग्रामीण भागाशी आपला संपर्क आहे. आपले वडील आई कामानिमित्तानं इथं आले असतील, मग इथे सेटल झाली असतील, पण आपल्या सगळ्यांची पार्श्वभूमी ही ग्रामीण भागाची आहे. का कुणी आहे डायरेक्ट हाँगकाँग टू संभाजीनगर? आपण सगळी खेड्यापाड्यातले आहोत, सगळेजण सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. सर ज्यावेळेस तुमच्याकडे हे पालक अभ्यास मुलाच्या ऍडमिशनसाठी येत असतील, तुम्ही त्यांचे चेहरे वाचा. फार अपेक्षा असते. आईला वाटतं, बापाला वाटतं आता पोरगं क्लासला जात आहे, त्यातून काहीतरी मुलगा करू शकेल, मुलगा त्याच्या पायावर लवकर उभं राहू शकेल. आपल्या आई वडिलांची चूक नाहीये की ते शिक्षण आणि त्याचा पगार किंवा त्याचं उदरनिर्वाह याच्याकडे पाहतात. त्यांची काय चूक आहे? त्यांना वाटतं पोरं मोठी झाली पाहिजे, मुलांनी त्यांच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. तुमच्या आई वडिलांचं पोरांना तुमच्यावर एवढं प्रेम आहे. मुलींवर तर बापाचं जरा जास्त प्रेम असतं. पोरानं काही मागायला उशीर, पोरानं जर काही मागितलं बाप लगेच देईल याची खात्री, 2 दिवस थांब पगार तर होऊ दे. पुरीनं मागायला उशीर हो, बापाला वाटतंय कधी नेऊन देऊन कधी नाही. बापाला माहित असतं चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल. जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत तिची सगळी हाऊस पूर्ण करायची, हे बापानं जसं ठरवून घेतलेलं असतं. वडील स्वतः तुटलेली चप्पल घालतील, पण पोराला मात्र, त्या मुलीला मात्र चांगले शूज आणून देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील,
पण मुलीला मात्र कॉलेजला जायला चांगला ड्रेस घेऊन देतो. वडील सायकलवर MIDCत कामाला जातील, पण पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावरती? लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाफेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं की बाप मान खाली घालतो, पोरीचा हात जावायच्या हातात देतो आणि सांगतो तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली जावाय बापू सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीही बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही असं वागायचं. बापाला तुमचा अभिमान वाटला. उद्या डॉक्टर झाला, तुमचं छान हॉस्पिटल असेल, तुमचं नाव असेल, काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल, काय तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटेल. पोरांनो, हेच दिवस आहेत करिअर करायचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवा. आयुष्य परत मिळत नाही. जे क्षण तुमच्या वाट्याला आले ते क्षण आनंदानं तुम्हाला जगता येतील का? मला वाटतं याचा विचार करा. जगाच्या दृष्टीनं तुम्ही यशस्वी असाल की नाही मला माहित नाही. तुम्ही कितीही पुढे गेलात, जग तुमचं कौतुक करेलच याची खात्री देता येत नाही. मग तुमच्या यशाची नेमकी व्याख्या काय? ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटेल आणि ज्या दिवशी आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील ना, त्या दिवशी समजायचं आपण यशस्वी झालो. ही मला वाटतं यशाची. आणि ते यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा. विद्यालंकार क्लासच्या माध्यमातून एक दिशा दाखवण्याचं, एक स्वप्न दाखवण्याचं, त्या स्वप्नांच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करत असताना तुमच्या हातात हात घालून चालायचं सामर्थ्य ही सगळी शिक्षक मंडळी इथे करतायत. सुरुवातीला सगळ्या शिक्षकांचा सत्कार झाला. ते आहेत नाही इथे सगळे शिक्षक. त्या शिक्षकांसाठी शेवटचे 2 मिनिट बोलायचे तुम्हाला. या मुलांच्या करिअरची धुरा त्यांच्या पालकांनी तुमच्या हातात दिली. मला माहित आहे की सगळीच मुलं मेडिकलला जातील किंवा सगळ्यांचाच नंबर MBBS ला लागेल असं नसतं. पण यांची ही जी 2 वर्ष तुमच्या हातात आहेत ना, त्यांना कायम तुमची आठवण असली पाहिजे. अरे सगळेच मुलं MBBS ला जातील का? पण त्याला वाटलं पाहिजे की अरे 2 वर्ष मी जे विद्यालंकारमध्ये होतो ना, जगायला मिळालं, आम्ही घडलो तिथे, आम्हाला जगण्याचे संदर्भ तिथे समजले. आयुष्यात कितीही संकट आली तर पोरं अशी गर्भगळीत झाली नाही पाहिजे असा कॉन्फिडन्स तुम्ही या लेकरांमध्ये निर्माण करा. त्यांना मोठी स्वप्न दाखवा. त्या स्वप्नाच्या दिशेनं चालत असताना कधी खचायचं नाही, कधीही गर्भगळीत व्हायचं नाही, हे तुम्ही त्या पोरांना शिकवलं पाहिजे. आणि बघा, तुम्हाला चाळुंके सरांनी सांगितलंच आहे, एवढ्या दिवसात एवढा सिलेबस कंप्लीट करायचा, एवढ्या एक्झाम मुलांच्या घ्यायच्या, हे तर तुम्हाला करावंच लागणार आहे. पण बघा, इथं कुणी पालक असतील तर मी विचारतो, दूधवाला जेव्हा तुमच्याकडे दूध द्यायला येतो, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? दुधाच्या मापाकडे असतं. ते पण पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर दूधवाला वरतून एक फुकटची धार टाकतो. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. तुम्हाला पहिलं माप तर ओतावंच लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही एक वेगळं माप, एक वेगळी धार या लेकरांसाठी ओतता का? मला वाटतं याला महत्व आहे. सिलेबसच्या पलीकडे जाऊन यांचं जगणं सुंदर व्हावं असं तुम्ही या लेकरांना काही देता का? मला वाटतं याचं महत्व आहे. आणि माझं सगळ्या शिक्षकांना सांगणं आहे, तुम्ही खूप पवित्र क्षेत्रामध्ये काम करत आहात. शिक्षक हा कायम तरुण राहतो. शिक्षकाला प्रचंड महत्व आहे. कितीही ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान पुढे जाऊ दे, शिक्षकाचं महत्व कधीच कमी होणार नाही. राम अयोध्येचा राजा, पण त्यालाही गुरुग्रही जाऊन शिकावं लागलं. भगवान कृष्ण ज्यानं गीता सांगितली त्यालाही चांदीपणींच्या आश्रमात जाऊन शिकावं लागलं. म्हणून कुणी कितीही मोठा असला तरी गुरुचं महत्व हे कधीही कमी होणार नाही. शिक्षक कधी रागवत असतील, त्यांचा तुमचा काय बांधाला बांध आहे का? पण ते तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या जडणघडणीसाठी ते तुम्हाला रागवत असतात. आणि म्हणून शिक्षकांनाही हेवा वाटेल. विद्यालंकार क्लासला चाळुंके सरांना वाटलं पाहिजे, अरे आज माझे एवढे विद्यार्थी आज इथे डॉक्टर आहेत, आज एवढे विद्यार्थी या क्षेत्रात आहेत, तो अभिमान त्यांनाही वाटला पाहिजे. असं कर्तृत्व करणं मला वाटतं ही तुमची जबाबदारी. तुम्ही इथं आलात, मला ऐकलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. परिणामांची चिंता करत असताना जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला मात्र विसरू नका, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि जाताना इतकंच सांगतो, हसत राहा, टेन्शन घेऊ नका.
शाळा कॉलेजातले दिवस परत मिळत. कॉलेजमध्ये तर काय धम्माल असते हो. ते 10वीत असताना उगच पिक्चर बघितलेले असते. अजय देवगण कॉलेजला जाताना एक पाय त्या गाडीवर एक पाय ह्या गाडीवर. इकडे 11वीला आल्यावर कळते असलं काहीच नसतंय कॉलेजमध्ये. एरवी हिरवं दिसणारे अचानक गुलाबी दिसायला लागतं. कॉलेजचे दिवस परत येत नाही, ते एन्जॉय करा, पण तुमची स्वप्न मात्र विसरू नका. आणि या मुला मुलींचं जर तुम्हाला करिअर, या मुला मुलींचं जगणं जर तुम्हाला शोधायचं असेल ना, ते ट्युटोरियल गृहपाठ त्यांच्या वयांमध्ये नाही सापडत. यांचं जगणं जर बघायचं असेल ना, यांच्या वर्गपाठाच्या वयात ना, त्याची मागची पानं बघायची 2-4. रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय, मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय. पोरांनी तर किती नावं खुडून पुन्हा लिहिलेली असतात. निम्म्या जणांना तर 2 वर्ष कळत नाही कोणतं ठेवा आणि कोणतं खुडा. एका बेंचवर किती जण बसतात? 4. काय कुठून आलाय तू? 3 जण 2 जण. कर्कटकनं रेष मारून अशी जागा बिगा कधी वाटून घेतली का नाही? तुझा हात इकडं का आला, तुझं दप्तर इकडं का आलं? शेवटच्या दिवशी आमच्या बाईंनी उभं केलं आणि सांगितलं, गणेश बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचंय. आयुष्यभर मनावर कोरलं गेलं, सगळं इथंच राहतं, फक्त आपल्याला निघून जावं लागतं. माईक खूप चांगला आहे, घरी घेऊन जाता येईल? हा म्हणत नाही, नाही म्हणत नाही, अशी मान हलवल्यावर मी काय करतो? आतापर्यंत त्या माईकवर किती जण बोलले असतील? हजारो लोक बोलले आणि गेले. उद्या दुसरं कुणीतरी बोलेल. आपण मालक आहोत का? आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाले करायचं आणि तिकीट काढून द्यायचं. जगाला हेवा वाटेल की नाही माहित नाही, आपल्याला हेवा वाटला पाहिजे. तुकोबा जायला निघाले आणि कुणी एकानं विचारलं, तुकोबा काय मिळवलं तुम्ही तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले ना अभंग लिहिले. तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण मी जे जगलो माझं मला मात्र कौतुक वाटतंय. ते कौतुक तुम्हाला कायम वाटलं पाहिजे. म्हणून कॉलेज लाईफचा सुद्धा आनंद घ्या. पुस्तकं उघडत चला, वाचत चला. आमच्याकडं ते एका जणानं ते काय कुठला व्हॅलेंटाईन डे का काय होता, आणि त्या दिवशी एका वर्गातल्या मुलीला विचारलं, त्याला ते धाडच नाही, त्यानं ते चिठ्ठी लिहून दिली त्या पुस्तकात आणि लिहिलं, मला तू खूप आवडते, तुलाही जर मी आवडत असेल तर उद्या येताना पिंक कलरचा ड्रेस घालून ये. ती मुलगी येताना लाल भडक ड्रेस घालून आणि ते पुस्तक त्याच्या हातात दिलं. त्यानं टेन्शनमध्ये जे पुस्तक फेकून दिलं. 2 वर्ष परत पुस्तकाकडे बघितलं नाही. 3-4 वर्षानंतर रद्दी काढली, त्याला ते पुस्तक सापडलं. पुस्तकात चिठ्ठी होती, तुझं पत्र मला मिळालं, मी तुला जशी आवडते तसा तू सुद्धा मला आवडतो, पण माझ्याकडे पिंक कलरचा ड्रेस नसल्या कारणाने यासाठी तरी पुस्तक उसकत चला. यातला विनोदाचा भाग सोडा, पण आयुष्यातला कॉलेज लाईफ मधला आनंद घ्यायला विसरू नका. मस्त आयुष्य जगा, आनंद घ्या, पण त्यात सात्विकता विसरणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. पोरांनो, तुमच्यासाठी शेवटचं 1 मिनिट. तुमच्या कॉलेजच्या मुली, क्लासमधल्या मुली चौकात जर उभ्या असल्या, तुम्ही जर तिथं उभे असले, तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या क्लासमधल्या मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे. बसच्या बसमध्ये गर्दी असेल आणि गर्दीमध्ये एखादी मुलगी आली तर तिला तुमच्याकडे बघितल्यानंतर सुरक्षित वाटलं पाहिजे. जर तुमच्या क्लासमधल्या, वर्गातल्या, कॉलेजमधल्या, गल्लीतल्या, गावातल्या, शेजारच्या मुलीला तुमच्याकडे बघून जर सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही. म्हणून सुंदर आयुष्याचा आनंद घ्या आणि हसत हसत राहा. आल्यापासून मी 2-3 बघतोय, हसलेच नाही. ते हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तो हसतोय का? माणसालाच हसता येतंय, जनावरांना हसता येतंय का? कधी असं झालंय का तुम्ही शिरपूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली, म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? किंवा म्हैस गोठ्यात आलीये आणि तिचं पिल्लून आवाज दिलाय संतूर मम्मी, असं झालंय का? जनावरांना हसता येतंय. जनावरांना येते का हसता? माणसांना हसता येतं, जनावरांना हसता येत नाही. साहेब, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करत त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला, आणि ज्या दिवशी माणूस हसायचा बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास. तुमचं तुम्ही ठरवा काय. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो इफेक्ट ऑफ एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स यू.